बकासूरच्या मामाने बी सांगितलंय पळू लवकरच, तर बघू पळू त्यांच्या बरोबर, अजून त्यांची इच्छा असेल तर पळू. ज्यावेळी 1,25,00,000ला तुमच्या राजाला मागितलं, एक मानसिक स्थिती तयार झाली की आपल्याला फुकाट दिला तर कोणी न्याला नाही, म्हणजे त्याला आपल्या घरी राहायचं, बरोबर, कोणी सुद्धा वळणार नाही. रक्कम एवढी आहे की अनेक पिढ्या जातात, म्हणजे ही कमावणं म्हणजे विचारपर्यंत जात नाही. आपण किती तुम्ही पैऱ्याला मागत असाल त्यावेळी कधी तुम्हाला वायदी देऊन पण कोणी तयार झालं नाही किंवा मिळालं नाही त्याच्या बरोबर जोडीला पळायला मैदानात. बैल पळतोय तोपर्यंत नाव आहे, ज्यावेळी पळायचं बंद होतो त्यावेळी कोण नसतंय. मग आणि यश आणि अपयश ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. काय माणूस आज रोज 100 बर येतच राजाला बघायला, ते माणूस आमच्या दारात आला असतं का? तुम्ही 2 कोटीचा बंगला बांधला तरी त्याला बघायला कोणी सुद्धा येत नाही. तयारी बियारी काय नसते. आमची धुयाचा एवढंच, दुसऱ्या दिवशी कासर लावायचं आणि टेम्पोत बसायला लागायचं वाटतं. पोरं आलेली दिसल्या का इकडे मातीव करायला चालू करतो. अरे बाबा, मग त्याला सगळं समजतंय, फक्त त्याला बोलायला येत नाही, बाकी सगळं. म्हणजे एक स्त्री म्हटलं की तिला काही तेवढंच काम नसते घरातलं बघा प्रत्येक. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे घरनिकी येथे. अखंड महाराष्ट्रभर ज्या घरनिकीचं नाव गाजतंय ते म्हणजे घरनिकीच्या राजामुळे. असंख्य बैलप्रेमी, बैलगाडा क्षेत्रातील चाहते यांच्या मनावर अधिराज्य करणारा तो म्हणजे घरनिकीचा राजा. माणसाला परिस्थितीची जाणीव असते, परंतु एखाद्या प्राण्यालाही परिस्थितीची जाणीव असते. याचं उदाहरण म्हणजे घरनिकीचा राजा. ज्या नंदीला 1,00,00,000ची मागणी आली होती परंतु त्याच्या मालकाने त्याला विकलं नाही, तो म्हणजे घरनिकीचा राजा. या नंदीचा प्रवास, त्याचं यश, अपयश आणि बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूया घरनिकीचा राजा. तर तुम्ही बघू शकताय, ज्या नंदीने अखंड महाराष्ट्रभर अल्पावधीत जे यश कमवलंय तोच हा घरनिकीचा राजा. तर तुम्ही बघू शकताय राजाचं हे सुंदर आणि देखणं रूप. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की राजाने जे नाव कमवलं त्याच्याबरोबर हे बघू शकताय बक्षीस प्रत्येक मोठमोठ्या मैदानात मिळवलेली सगळी संपत्ती म्हणायला तर हरकत नाही. खूप सारी मोठमोठ्या मैदानातली ही असणारी बक्षीस आहेत बघा. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, पहिल्यांदा तर तुमचं नाव गाव सांगा. बाळासाहेब नामदेव माणिक, घरनिकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तर दादा, मला पहिल्यांदा तर तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडे कसं वळलात आणि तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण माझं काय नाही, पण बैलगाडी क्षेत्राकडे असंच एकमेकाच्या नादानं वळलं. पहिल्यापासून असं म्हणजे पहिल्यापासून आवड होती का? पहिलं कोण तुमचे वडील हे? आमची पहिलं बैल अवताचीच होती, पण आम्हाला म्हणजे पळवायचा नाद नव्हता. हा. आम्ही इथनं थोडं चालू केलंय, असंच एकमेकाच्या नादानच झालंय. आणि तुमचा म्हणजे राजा आहे तो विकत घेतलेला आहे का घरच्या गाईचा आहे? घरचा आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला राजा पहिल्यांदा, असं मी ऐकलंय की पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही राजा होता त्यावेळी तुम्ही फुकट द्यायला पण तयार होता, तरी त्यावेळी कोणी घेत नव्हतं. याबद्दल कसं काय सांगता याच्या नाही देत होतो पण न्याला नाही कोणी. म्हणजे काय कारण होतं तुम्ही तसा ते दिसतच होता ना, बेकार एकदम दिसत होता ना. फुकट कोणी न्याला नाही म्हणजे बेकार दिसत होत. हो, कसलं तरी एवढं एवढं होत बार. होय. आणि ज्यावेळी तुम्ही आता सांगताय की आता राजाचं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर पण त्याच्या ज्या जिंकतो तो अनेक मैदानं मारतो त्याच्यामुळे नाव आहे, अनेक चाहते आहेत राजाचे. मग पहिलं मैदान कुठलं मारलं की ज्याच्यामुळे सगळं बदललं? सुरुवात आमची झाली ह्याच्यापासून कुळकुटी मैदान, मसवड पाशी, तर सुरुवात झाली. तिथं सुरुवात झाली. मग त्या ठिकाणच्या मैदानामध्ये राजानं नंबर मारला काय? हा, दुसरा नंबर केला होता. मग त्याच्या अगोदर तुम्ही सराव दिलेला का? काय सराव आम्ही आता बी देत नाही आणि पहिला बी दिलेला नाही. सराव नाही, पवणे नाही, काय नाही. हाय असं आम्ही सोडून नेतो आणि आणून बांधतो.
पण मग असं सराव नसतानाही मैदानात उतरवायचं हा विचार कसा काय तुम्हाला आला, म्हणजे कसं काय वाटलं? नाही तसं काय आम्हाला काय वाटत नाही ना, बैलात फरक वाटत नाही ना. हा. त्यामुळं काय नाही होत आम्हाला तसं काय वाटत नाही. म्हणजे सराव द्यावा असं काय आम्हाला पहिल्यापासूनच आम्ही दिला नाही आणि आता बी देत नाही आम्ही त्याला. आणि दादा आपण बघतोय तर राजाचा एक पाय तो उचलतोय सारखा, ते पायाला म्हणजे काय झालंय? आता ते झाले 2 वर्ष झाले, काय नाही त्याला, काय लागलं नाही काय नाही, फक्त त्यानं एक फडात फक्त लांब गाडी गेली होती एवढंच. हा. आणि त्यातनं पुढे त्यानं पाय वर धरला. म्हणजे सुरुवातीला नव्हतं तसं? नाही नव्हतं. 2 वर्ष होत आले ते या गोष्टीला आता. होय. मग त्याच्याबद्दल काय म्हणजे काय चालू आहे का समजा treatment? डॉक्टर बघितले, समजे बघितलं, एक्सरे काढून बघितलं, काय त्यात निघालेलं नाही. समजा अजून चालू आहे दवाखाना त्याचा. पण त्याच्यात काहीच निघालेलं नाही? काहीच निघालेलं नाही आणि काय कोणाला फरक बी नाही पडला. पडला पण आणि काही दिसत पण नाही का प्रॉब्लेम आहे? नाही काय प्रॉब्लेम नाही. आणि मग दादा मैदानात नेता त्यावेळी मग कसं होतं शर्यतीमध्ये? काय नाही, ते सोडला का पाय टिकवलेला दिसतो. आणि असं उभा केल्यावरती वरती उभा पकडते? केला का पाय वर मैदानात नाही काय तसं होत? नाही, मैदानात मी बांधला म्हणजे वर धरते पाय. आणि दादा तुम्ही म्हणताय सुरुवातीला आता तुम्ही सांगितलं की किंमत म्हणजे तुम्ही देत होता फुकट तरी कोणी नेलं नाही, पण आता ज्यावेळी राजा मैदानं मारतो, एवढ्या सगळे हिंद केसरीची मैदानं मारलेत, मग त्यावेळी तुम्हाला वाटतंय का आता की खरंच मी विकला नाही ते बरं केलं, असं काय वाटतंय कसं याच्याबद्दल? आहे माहितीये का, एक मानसिक स्थिती तयार झाली की आपल्याला फुकाट दिला तर कोणी नेला नाही म्हणजे हा. त्याला आपल्या घरी राहायचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं आम्ही त्याला द्यायचं नावच काढलं नाही ना. म्हणजे वाटलंच तुम्हाला मनापासून की नाही हं. आपल्याच दावणीला तो राहणार? राहणार कसं आहे, फुकाट दिला तर कोणी नेला नाही म्हणल्यावर त्याला आपल्यापाशी राहायचं आहे. बरोबर आहे. मग एकदा त्याला राहायचं आणि मग आपण ढकलून काय करायचं? बरोबर आहे. ते आणखी हिंद केसरीच्या राजाने कुठली कुठली मैदानं मारलीत? आज जवळजवळ कालच्या सकट मला वाटते 8 झाले असतील काल. कालचं पण मैदान? कालचं हा, कुठलं काल मारलं? 3रा नंबर केला त्याचा. कुठल्या? 11 तारखेला माळशिरस त्यात पण नंबर केलाय? हा 3रा केला. कुणाबरोबर दादा पहिरा होता, म्हणजे कुठल्या बैला? कंदूरचं आदत खांड होत, त्याच्याबरोबर नंबर केला? नंबर केला. आता तुम्ही सांगताय दादा, तर हे पहिरा किंवा वायदीचा हा प्रकार असतो आहे, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय वायदेचा प्रकार हा आमच्या दृष्टीनं बरोबर आहे, कारण आपल्याला बैल वायदेशिवाय मोहरचा बैल मिळू शकत नाही. वायदे प्रकार बंद झाला तर कोण कोणाला बैल देणार नाही ना, त्यांचीच पळवणार, ज्याची मोठी आहे ती त्यांची. त्यामुळे वायदे प्रकार आहे बरोबर आहे माझ्या दृष्टीनं. म्हणजे जग कसं बघल तिकडं त्याला काय आम्हाला बघायचं नाही. म्हणजे तुमचं मत आहे तसं वैयक्तिक? कारण आता आम्ही दिले वायदे, हा. त्यामुळे वायदे आम्ही म्हणणारच आहे ना चांगले. तुम्ही पण दिल्या वायदे? आम्ही लय दिल्या वायदे, आम्ही जवळजवळ 2 वर्ष वायदे राजाला पळवला, वायदी देऊन? वायदे देऊन पळवला 2 वर्ष. दादा ह्या वायदी प्रकारामध्ये आता समजा जरी वायदी दिली आणि तुमचा बैल नंबरात नाही बसला तर खूप असं म्हणजे आर्थिक खूप नुकसानच होत असेल खऱ्या अर्थानं, मग ते नुकसान कसं? झालं तर कसं आहे, या बैलगाडी क्षेत्राकडे नुकसान आणि हे बघत बसलं तरी बैलगाडी क्षेत्राकडे कोणी सुद्धा वळणार नाही. बरोबर आहे. पैशात जर मोजत गेलं तर ह्याचा उपयोग होत नाही ना. हे हाय ती चालतंय, ती बिनमोजित ती म्हणजे बिनमाफिक त्याला म्हणायचं. बरोबर आहे. तीच बरोबर आहे ना. तुम्हाला जर कोणी वायदी दिली तर घेणार? आम्ही घेतो वायदे, घेणार बी आम्ही वायदे, कारण आम्ही दिलेले त्यामुळे आम्हाला घ्यायला काय हरकत आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यामधून गेल्या परिस्थितीमधून, त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय, म्हणजे तुम्ही आताचे जे बैलगाडी क्षेत्र बघता तुम्ही, पहिल्या काळातलं बैलगाडीचं क्षेत्र आणि किंवा आताची जी परिस्थिती बघताय त्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? कारण पहिली बैलगाडी क्षेत्र म्हणजे पहिली तसं वायदे नव्हते ना, पहिले 2-2 वर्ष राहत होतं, कारण आम्ही बघायला जात होतो. आम्हाला काय बघायचा नाद होताच, पळवायचं जरी बैल नसलं तरी नाद होताच. आम्ही बघायला मोटरसायकलवरनं जाऊन बघून येत होतो. त्यावेळेला ते वायदेचा एवढा प्रकार नव्हता. आता अलीकडे आलाय वायदेचा प्रकार. बक्षिसाची रक्कम पण वाढली किंवा मैदान जिंकल्यानंतर? ती वाढलीच, किंवा पहिलं मला वाटतं 2-3 हजार हे बक्षीस असायचे सुरुवातीचं, म्हणजे किती पण मोठं मैदान असलं तरी पण? मोठं मैदान मला वाटतंय पुसेगावला 7,000 का काहीतरी मोठं, आणि विट्याला एक मोठं भरत होता. 7,000 का 10,000 एवढंच बक्षीस असायचे. आणि आता बघा बरेचसे मैदान आता थोड्या दिवसांनी भरतात, तसं पहिल्या काळात होतं का? नाही यात्रेची मैदान पहिल्या काळात.
आता सारखी नसायची सारखी नाही सारखी सारखी मैदान नाही, यात्रेच्याच काळात असायची मैदान, ज्या गावची यात्रा आहे तिथंच मैदान. तर दादा राजा आता पळतोय, मैदान मारतोय, आता नाव आहे. पण ज्यावेळी सुरुवातीचा काळ होता त्यावेळेच कसं होतं सगळं परिस्थिती? तुम्ही पैऱ्याला मागत असाल त्यावेळी कधी तुम्हाला वायदी देऊन पण कोणी तयार झालं नाही किंवा मिळालं नाही त्याच्या बरोबर जोडीला पळायला मैदानात बैल, अशी काही असे परिस्थिती आली? बरीच उदाहरणं राहिलेली आहेत. त्याला काय तर उदाहरणं कोणाची नावं सांगायची नसतील ना, पण बरीच झालेले ते पैसे देऊन बी कोणी दिलेलं नाही. त्या परिस्थितीनं तुम्हाला काय शिकवलं? म्हणजे आता नाव झालंय, सगळं झालंय, परिस्थिती नक्कीच बदलली असणार सुरुवातीची ना आत्ताची. त्या परिस्थितीमधून तुम्ही गेलाय दादा, त्या परिस्थितीनं तुम्हाला काय शिकवलं? काय नाही, काय कसं आहे, ज्याचा बैल पळतो त्याच्याकडे समजे जमा होते ते ना. हे जसं त्याची एक म्हण आहे, असतील शिते तर जमतील बोटे. बरोबर हा दादा. प्रकार आहे इथं ना. ज्याचा बैल पळतो त्याच्या पाठीमागे समजे राहते तीच ना, म्हणजे जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत नाव आहे, नाव आहे. ज्यावेळी पळायचा बंद होतो त्यावेळी. कोण नसतंय मग. आणि ज्यावेळी आता राजाला यश मिळतं, पण कधी कधी अपयशाचा पण सामना करावा लागत असेल. होय होय होय, कारण आम्ही काय नाही, यश अपयश आम्ही आता जाणत नाही, कारण पहिल्यापासूनच आम्हाला ती सवय लागलेली आहे. हम्म, हे यश आणि अपयश ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. त्यामुळे आम्ही तंतोतंतच धरतो दोन्ही बी. आणि दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा प्रवास आहे बघा, गरिबीतून वर आलेला तुम्ही व्यक्ती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि तुमच्या राजाला पण ती जाणीव आहे असंच वाटतंय. बऱ्याच अशा म्हणजे वाटतंय असं, कारण आता तुम्ही बघता इथं राजाला बांधलं, इथं खाली मॅट नाही, काही नाही आपलं. म्हणजे ह्याच्यावरूनच समजतंय की दादा जसं सांगते तसं त्यांना जसं गरीब परिस्थितीची जाणीव आहे तसं कदाचित राजाला सुद्धा जाणीव आहे आपल्या परिस्थितीची, आपल्या मालकीनीच्या परिस्थितीची. खरंच दादा तुम्हाला म्हणजे आम्हाला खूप भारी वाटते तुमच्याशी बोलताना, कारण या परिस्थितीमधून मोठं होत असताना जरी तुम्ही मोठं झाला तरी तुम्ही पहिला दिवस विसरत नाही, ही सगळ्यात मोठं असते. ते कसं आहे, पहिले विसरला तर तो माणूस संपला ना. बरोबर त्याला आहे. गुरमे येते माणसाला. पहिलं दिवस जर त्याला आठवण तर पहिलं दिवस आहे तर ती माणसानं विसरू नये. आणि दादा मी असं ऐकलंय की ज्यावेळी राजा पळत होता त्यावेळी राजाला 1 कोटीची मागणी आली होती. ती कुणी मागितलं होतं बैल 1 कोटी एवढ्या मोठ्या रकमेला? कारण दादा 1.25 कोटी. हा 1.25 कोटी म्हणजे 1 कोटीपेक्षा पण जास्त. हा. दादा ही रक्कम एवढी आहे की अनेक पिढ्या जातात, म्हणजे ही कमावणं म्हणजे विचारच इथपर्यंत जात नाही. आपण किती राबलो, किती पण कष्ट केलं तरी एवढी रक्कम गोळा करणं म्हणजे शक्य नाही होत. माणसाचं स्वप्न राहून जातं ती. तरी सुद्धा तुम्हाला एवढी मागणी आली तरी पण तुम्ही द्यायला नकार दिला. का नकार दिला तुम्ही? एवढी रक्कम येत असताना पण तुमचं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं असतं. कारण आता तुम्हाला मी सांगतो, जर आमच्या पैसे राजा नसता, आम्ही 1.25 कोटी पैसे घेतला असता, तुम्ही इथपर्यंत पोहोचला नसता. बरोबर. बरोबर. ही एक त्यातली कहाणी आहे. कारण कसं आहे, माणूस आज रोज 100 बर येतच राजाला बघायला. ते माणूस आमच्या दारात आला असतं का, तुम्ही 2 कोटीचा बंगला बांधला तरी त्याला बघायला कोणी सुद्धा येत नाही. हे पहिलं ध्यानात ठेवायचं आहे. बघा दादा सांगतायत की पैसा म्हणजे सगळं नसतं. पैशापेक्षा माणसाचं प्रेम आणि आशीर्वाद एवढं मिळाला बाद झाला. आपल्याला पैसा मिळो आणि मिळो नाही तर ना मिळो, आशीर्वाद मिळाला बाद झाला. खरंच आपण यातून दादांच्या हे बोलण्यातूनच समजतं की दादांचं राजाप्रती किती माया आहे, किती जीव आहे. त्या जीवापेक्षा त्या जीवाचं किंवा त्यांचा जीव बसलाय राजावर, त्याचं म्हणजे त्याची किंमत ते पैशामध्ये करत नाहीत, राजाला ते पैशामध्ये तोलत नाहीत. ही गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. तर दादा एवढी मोठी रक्कम आहे, जरी तुम्ही सगळं सांगत असला तरी पण पैशापुढे काही काही गोष्टी पैशाशिवाय काही चालत नाही जगामध्ये. तर ज्यावेळी एवढी मोठ्या रकमेसाठी मागणी आली त्यावेळी तुमची साहजिकच तुमच्या घरातल्यांची चर्चा झाली असते. तुमची मुलं असतील, तुमच्या पत्नी असतील, तुमच्या कुटुंबातले सगळे असतील. त्यावेळी सगळ्यांचं काय बोलणं आलं, सगळ्यांच्याकडून काय ठरलं किंवा काय बोलणं झालं त्यावेळी तुमचं? कसं आहे माहितीये का, आज एक जणानं समजा बोललं का नाही म्हणजे समजा होतं, तर मी ज्यावेळेला 1 नंबर झाला पुसेगावला हा. तसंच बाईट मध्ये मी सांगून टाकलं की माझी किंमत करू नका आणि बरोबर. मी काही देणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही सांगितलं घरात त्याच्यावर चर्चा? नाही, चर्चा सुद्धा केली नाही आम्ही. कशाला करा चर्चा? समधी संघच आहे ती, बरोबर. पोरं समधी संघच आहे ती, ही फक्त घरी असते इथं. हा. पोराने तसंच बोला म्हणली बोललो मी, बाबा आमचा बैल उद्यापासून कोणी मागू नका. म्हणजे जे पुसेगावचं मैदान झालं, हिंद केसरीचं मैदान होतं ना हिंद ते? केसरीचं मग त्यावेळेस तुम्ही ठरवलं की इथून पुढे राजाला द्यायचं नाही.
खरंच आहे दादा, मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या निर्णयाला. कारण पैशापुढे तुम्ही मायेला जास्त किंमत दिली, पैशाला किंमत नाही दिली. कसं आहे माहितीये का, हे माणसं कमवायला पैशानं माणसं कमवत नसते ती. बरोबर आहे दादा. आज राजा नसता तर कुणीच आम्हाला विचारलं नसतं किंवा आम्हाला कोण ओळखलं सुद्धा नसतं. गावापुरतं मर्यादित आम्ही. आज दादा- महाराष्ट्रभर का ओळखते ती, तर त्या राजामुळे ओळखते. ही ओळख आणि आशीर्वाद सगळ्यात हे मोठं. मोठं आहे. दादा- कुठेही गेला महाराष्ट्रात आणि घरनिकी म्हणलं तर तिथं राजाचं नाव आलं पाहिजे. पूर्ण गावाचं नाव तुमचं तर केलंच दादा, पण पूर्ण गावाचं नाव राजानं म्हणजे एक नाव लौकिक वाढवलं. मॅप मध्ये सुद्धा घरनिकी तुम्हाला गावात नव्हतं, पण ते आता आज आले उजेडात, राजानं ते आणलं उजेडात. तर मित्रांनो, 1.25 कोटी ही रक्कम जिची आपण कल्पना पण करू शकत नाही, पण दादांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या सगळ्यांचा निर्णय झाल्याप्रमाणे त्यांनी 1 कोटीची रक्कम झुगारली आणि राजाला द्यायचा निर्णय होता. तो नाही म्हटले की आम्ही राजाला नाही देणार असं ठरवलं. आता पैशापुढं कितीतरी माणसं झुकतात, पण या कुटुंबाचं, दादांचं मोठेपणच म्हणायला पाहिजे की त्यांनी मुक्या प्राण्याचं, बैलाप्रती असणारा जीव याला जास्त किंमत दिली पैशांपेक्षा सुद्धा. दादा, तुम्हाला राजानं अनेक मैदानं मारलेत. तुमच्या आठवणीत असण्यासारखं किंवा तुम्ही कधीच विसरू शकत नाही असं कुठलं मैदान मारले राजानं? म्हणजे तुम्हाला 2 आहे ते मैदान. हा, कोणकोणती? कोसेगाव हिंद केसरी, गेल्या वर्षी माळशिरस हिंद केसरी. आत्ताच पण तुम्ही सांगितलं ना, नुकतंच आता झालं. आता नुकतं झालंय, ते नाही एवढं आठवणीत ठेवायजोगं. हा. ती सुद्धा आठवणीत ठेवायजोग आहे, कारण आपण आदत बैल घेऊन आपण तिथं लढलोय. ते अवघड ओपनच्या असते का? अवघड असते ते. होय. काय फरक असतो त्याच्यामध्ये? आदत असलं कोण हा, आणि ओपनची माझी बैल मोठी, बरोबर. मग ते आपण तसं यंदाच सुद्धा म्हणजे आठवणीत ठेवायजोग आहे. आणि पहिली आदत 2 तुमचा कंदूरचा राजा, हा, कंदूर कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कुणाचा आहे बैल तो? त्या मालकाचं नाव माहिती नाही, पण त्यांचा करार झालाय, हे उर्मिलाताई गायकवाड. होय, ते तर नुकत्याच म्हणजे ते बैल हा. पण घेतात ना तुम्ही? बरं. मग त्यांचं त्यांच्या पण नाव संग ते करार झालाय. हम्म. मग त्यांच्यामुळे तिथं आपण आदत घेऊन आज 3 नंबर करतो, म्हणजे आपण तसं हाय वर आहे ना. आणि गेल्या वर्षी काय 1 नंबरच केला होता होय. त्याच मैदानात. आणि दादा, ज्यावेळी तुम्ही असं पहिरा वगैरे करता, हा, ते कसं ठरलं जातं? तुम्ही जाता त्यांच्यापर्यंत का ती तुमच्यापर्यंत येतात? काय असते? पैराचं फोनवरच ठरतं. होय. जायला एकमेकाकडे वेळ नसतो. हा, मग फोनवरून ठरतं, फोनवरूनच ठरतं. मग त्याच्यावरूनच मैदानामध्ये हा, हा. उतरवायचं. कारण एकमेकाच्या फाडात गाठी पडलेले असते, ते बैल एकमेकांना बघितलेले असते, ते कोण कुठं बरोबर आहे, बरोबर. कोण कुठं आहे. त्याच्यामुळे त्यातून फोनवरच हा. तुमची चर्चा आणि होते. आमचा हे कसं असतंय, तिथले त्या फाटीची लांबी बघून हा. किंवा माती आहे का, खडा आहे, हम्म. ही बघून पैर करायचं लागते ना. होय, म्हणजे त्यात पण अभ्यास करायला लागतोय. त्यात मोठा अभ्यास आहे. हा आमच्या पुतण्याला अभ्यास आहे, बाबू मान्याला. हा हा हा. म्हणजे ज्याच्या नावावर गाडी पळते तोच पैर करतो, होय, पण ही अभ्यास करून तो पैरा करतो. म्हणजे सुरुवातीला सगळं अभ्यास करायचं आणि मगच अभ्यास त्यात. करावाच लागतो ना. त्यातला फाटी बघायला लागते, चढ आहे का, सपय आहे, पुन्हा खडा आहे का, माती आहे का, बरळा रान आहे. आता तुमच्याकडे समजा रान हेच आहे, हा. मला वाटतंय ते ऊसाची करट, बरोबर, ऊसाचं. मग तसलाच बैल तर घालावा लागतो. असं पण असते बघा. दादांच्याकडून खरंच खूप महत्वाची माहिती मिळते. तर ज्यावेळी वायदी असते, म्हणजे वायदे देऊन आता तुमचा राजा तर पळतोय, नाव आहे चांगलं, मग वायदी देऊन अनेक जण आपल्या बैलाला उजेडात आणण्यासाठी, राजावर पळवण्यासाठी तुमच्याकडे मागणी करत असतील. मग त्यावेळी तुम्ही वायदीकडे बघता का राजाकडे बघता? आणि कसं बाकीच्यांनी पण ह्याचा विचार किंवा याच्याकडे बघताना कसं बघितलं पाहिजे ते पण प्रेक्षकांना सांगा. बरोबर आहे की, वायदीकडं न बघता बैलाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टीनं, हा, कारण त्यानं थोडंफार पैसे देऊ द्या, पण त्याचा जर बैल पाळणारा असला तर तो उजेडात येऊ शकतो. बरोबर. असं होतं ना. म्हणजे तुम्ही जर निव्वळ वायदीकडे बघितलं तर तुम्ही त्यात मार खाणार आहे. असा विषय असल्यामुळं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण बाबा त्या बैल आपण घालतोय त्याच्या लेवलला आपण जातोय का, शिपायाला बघितलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतः बघितलं पाहिजे, मग आपण त्या बैलाला पैसा द्या, तुम्ही बैल घाला, तुमचा बैल निश्चित गोलालाच राहू शकतो. आणि जर आपण जर आपला बैल जर पळत नसला तर पैसे देऊन तर काय उपयोग आहे. बरोबर आहे. आणि कसं असते मैदानामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे, ज्यावेळी बैल पळतो त्यावेळी नाव असते. तर ते वायदी करताना चुकलं किंवा पैरा करताना चुकलं आणि नाही बैलानं मैदान मारलं, नाही गुलाल झाला,
तर त्याच्याकडे पण तुम्ही कसं बघता, म्हणजे कसं काय केलं पाहिजे त्यावेळी विचार, कारण नंतर नाव नाही होत, लगेच नावं ठेवली जातात, लोक ट्रोल करतात. मग याच्याकडे करते ते ट्रोल, पण फक्त काय करायचं मग आपल्या स्वतःपुरतं म्हणलं तरी एक मैदान जरी मार खाल्लं तरी दुसऱ्या मैदानात आपण ताट मानेनं उभा राहिलं पाहिजे, त्यातनं कुठंतरी बैलानं गुलाल करून दिला पाहिजे. आणि राजानं तर तुम्हाला मान कधी खाली घालूच दिली नाही, म्हणजे कायम तुमचं नाव उंचावतच ठेवले. मग ते हार असू दे नाही तर जिंकणं असू दे, ते वेगळेपणच आहे राजाचं. त्याच्यामुळेच बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक चाहते आहेत मित्रांनो राजाचे. ते भरपूर आहे, ती त्यांचा आशीर्वाद आहे. मला वाटतंय तुम्ही खाली कुठेही जावा, विदर्भापर्यंत राजाचे चाहते आहे ते. इकडे बेळगाव आहे, इकडं मुंबईपर्यंत आहे ती सर्व माणसं. इकडं कोकणात गेला तरी तुम्ही महाड चिपळूण रत्नागिरीला गेला तरी सुद्धा चाहते आहे ती. तसं पळच आहे राजाचा, एक वेगळाच पळ आहे खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही. आणि ज्यावेळी दादा राजाचं ही हिंदी केसरी होणं, हे सगळ्या गोष्टी आहेत, तर तुमच्या गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात? नाही तसंच व्यवस्थित आहे ते गाव, त्यांनाच नाही बा अभिमान आहे ना, गावचा एक बैल पळतोय, गावचं नाव पुढे चालवलंय म्हणजे गावाला अभिमान राहणारच ना. बरोबर आहे, खरंच आहे, गावाचं नाव होते, त्याच्यामुळे साहजिकच सगळ्या गावचा हा राजा झालाय, हं. घरनिकी गावचा. आणि अनेक लोकांचं म्हणजे त्यांना राजाविषयी ते माया जडले तुमच्यासारखीच. तुम्ही ज्यावेळी हा सगळ्याचा विचार करता परिस्थितीचा, पण राजा ज्यावेळी मैदान मारायला लागला, त्याच्या अगोदरचा संघर्षच असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तो संघर्ष कसा होता अगोदर? ते खूप परिस्थिती अवघड होते ना. ते काय आम्ही दारात काय ठेवलेलं नाही, बाकी कोण म्हणजे घालवलेला आहे, सत्य परिस्थिती आहे. शेवटी बेंद्रे इकली शेवटी. पण आम्ही एक संघर्ष केला, 1-2 वर्ष आम्ही त्या संघर्षात होतो. 2 वर्षानंतर आम्ही म्हणजे उजेडात निघालो. कसं काय दादा, तुम्ही म्हणजे विकायला लागलं म्हणताय, कसं काय? वायदे हे खर्च कोणी भागवायचा? खर्चाला कुठून पैसे येणार आहेत आपल्याला? जर 5-6 दिवसाला मैदान म्हटलं तर 5-6 दिवसाला तुम्ही काय करू शकणार आहे? म्हणजे खर्च पण तेवढाच आहे या खर्च शर्यतीत. कसा आहे, जरी नाही काय लांब जरी थोडं जायचं म्हणलं 100-1 किलोमीटर, तरी अंदाजे खर्च तू जरी फायनल नाही बसलं तरी सुद्धा कुणाला वायदी न देता सुद्धा हा, 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो एका मैदानासाठी? एका मैदानासाठी. बापरे, बघू शकताय, 15,000 ते 20,000 खर्च. हो. मग मैदान मारू दे अगर न मारू दे. मारून. मारलं तर त्याच्यावर भागलं म्हणायचं, नाहीतर मग ते पदरच घालावं लागतं ना. खरंच ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं जे वास्तव आहे तेच दादा सांगतायत, ते त्यातून गेलेत. पाठीमागे तुम्ही बघू शकताय राजा पाय एक वर धरतोय. तर ज्यावेळी तो हिंद केसरीचे मैदान राजानं मारलेत, ज्यावेळी तो मैदानात असतो तो पाय खाली टेकतो, म्हणजे खरंच वेगळे पण म्हणायला हरकत नाही, किंवा एक खरंच राजाबद्दलचं एक कौतुक म्हणायला हरकत नाही, की तो हिंद केसरीचं मैदान मारतोय. आणि मग ती अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता, आणि हे वेगळेपणच म्हणायला पाहिजे राजाच्या बाबतीत असणार. राजाचं वय किती आहे दादा आता? आता गणपतीला 5 वर्ष होतील त्याला. आणि एवढ्या वर्षामध्ये, एवढ्या वयामध्ये किती मैदानं मारलेत आतापर्यंत तुमच्या आठवणीतली? आठवणीतली नाही, पण तसे सांगता येणार नाही, आम्ही काय मोजलेलं नाही. ते भरपूर मैदान म्हणजे न झालेलं आहे. मोजता येणार एवढी हो, मैदान? न मोजता येणार एवढे मैदान आधी. कारण कसं आहे, आता तुम्ही विषय काढला पायाचा. हा. ज्या वेळेला हिंद केसरी 1 नंबरचा गेल्या वर्षी झाला, हा. त्यावेळेला तो दुसरा हा. होता. दुसऱ्या वयात त्यानं 3 पायावर त्यानं 1 नंबर केला. खरंच ही गोष्ट खरंच मग मानलं त्या पाहिजे आता राजाला. कसं 3 पाय जरी असलं तरी फक्त आणि फक्त माणसांच्या प्रेमापोटी तो पळतोय, आणि माणसांचा आशीर्वाद आहे, भरपूर माणसं त्याच्यावर प्रेम करते ती, म्हणून तो पळतोय. बकासूर असू देत, मथुर असू देत, हे मैदाना गाजवतेत. तर आतापर्यंत राजा कधी त्यांच्या बरोबर पळालाय का, किंवा तुम्हाला भविष्यात आवडेल का त्यांच्या सोबत तुमच्या राजाला? नाही, यांच्या मैदानात बरोबर उतरायला? पळालोय की आपण. होय, कोण- बकासूर बरोबर पळालोय, मथुर बरोबर पळालोय. मला वाटतंय कोण राहिलेलं नाही आता, म्हणजे म्हणजे सगळ्यांच्या बरोबर होतंय? सगळ्यांच्या बरोबर आपण पळालेलो आहे. कुठल्या मैदानात नंबर मारले त्यांच्या सोबत, कुठल्या असताना? बकासूर वर दहिवडीच्या तिथं मारला होता 1 नंबर केलेला त्यावेळी पण? 1 नंबर झाला होता होय. बकासूर आणि बरोबर. दुसरा दुसरं मथुर बरोबर पाऱ्यात पळालो होतो, तर 3 नंबर झाला होता. होय, म्हणजे त्या झालेच बऱ्यापैकी सगळे. नाही पळालोय, आपण काही थांबलो नाही, कोणावर राहिलं नाही. पळायचं आपण शक्यतो राहिलो नाही. आता नवीन जे आले ती त्यांच्यावर राहिले.
नाही तर जेवढे आहेत नावाजलेले त्या सगळ्यांच्या सोबत सगळ्या बरोबर पळालोय आपण. आणि आता जे नवीन आले ते त्यांच्या बरोबर पळू. पुन्हा काल परवा बकासूरच्या मामाने बी सांगितलंय पळू लवकरच. तर बघू पळू त्यांच्या बरोबर, अजून त्यांची इच्छा असेल तर पळू. दादा आणखी म्हणजे आता कुठलं मैदान आहे, पुढचं काय तयारी आहे त्याची, कुठल्या मैदानात आता हिंद केसरी अजून आहे की माळशिरसला 16 तारखेला आहे. आत्ताच येणाऱ्या 16 तारखेला? आता उद्या परवा आलंच. होय. मग हे मोठी मैदान आहे दादा, आता तुम्ही सगळं सांगताय, तुमचं सगळं नियोजन वगैरे, म्हणजे पहिल्यांदा सराव वगैरे काही नसताना तुम्ही मैदानात उतरवलं, अजून पण तुमचं तसंच असते. मग ही मोठी मैदान असते त्यावेळी कशी तयारी चालते, काय करता तुम्ही? काय नाही, हाय असंच असतो आम्ही. तयारी बियारी काय नसते, आणि आम्ही कधी तयारी केली बी नाही. मग तरी आदल्या दिवशी धुयाचा एवढंच, दुसऱ्या दिवशी कासर लावायचं आणि टेम्पोत बसायला लागायचं वाटतं. दादा एवढंच कसं एवढा विश्वास तुमचा, म्हणजे असं एखाद्याला असं भीती वाटते की अरे एवढं नाव आहे मैदानामध्ये, आता काय तर थोडा सराव दिला पाहिजे, तुम्ही बिनधास्त म्हणताय नाही आम्ही डायरेक्ट मैदानात, हा विश्वास कुठून आला तुम्हाला, कसं काय एवढा विश्वास ते राजावर? राजावाने आपलं काळी जाग्यावर ठेवायचं, बाकी काय करायचं नाही. चल बाबा चाललो, एवढंच म्हणायचं. खरंच दादांचं ऐकेल असं. अशी माणसं फडात शोधा, गाडीनं मार खाऊ द्या, पण खाली माणसं मानणारे, बाबा तुम्ही का बसा, राजा गेलाय, राजा बसलाय, एवढं माणसाने म्हटलं का समाधान आहे. मार खाल्ला तरी आम्हाला म्हणजे डोकं वाटत नाही, मला तरी वाटत नाही. कारण कमवलंच एवढं, त्याच्यामुळे तुमचं एक वेगळंच नातं आहे राजासोबतच. खऱ्या अर्थानं राजा हा घरच्या गाईच असल्यामुळं म्हणायला येईल. जसं आपल्या घरामध्ये लहानपणापासून मूल असतं एखादं वाढणार, त्या आई वडिलांना माहिती असतं ही मूल कुठपर्यंत जाणार आहे, काय करणार आहे. कसा विश्वास असतो आई वडिलांचा आपल्या मुलावर, कारण माहित असते कुठलं त्याचं, कुठल्या बाबतीत तो त्याची कमजोर आहे, स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत, कुठल्या बाबतीत वीक आहे तो. तसंच झालंय राजाच्या बाबतीत. आणि दादा सांगतायत की खऱ्या अर्थानं राजावर एवढा विश्वास आहे आपल्या मुलाप्रमाणे की त्यांना माहित आहे आदल्या दिवशी नुसतं धुणं आणि डायरेक्ट धुवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी मैदानाला उतरवतात. जे खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणू शकताय की एका बापाचा आपल्या मुलावर जसा विश्वास असतो तसा दादांचा आपल्या राजावर असणारा विश्वासच दाखवतो की चला तो मैदान मारणारच, किंवा काय व्हायचं ते होऊ देत, आम्ही त्याच्या बरोबर कायम असणार आहे. हा विश्वास फक्त एक बापच आपल्या मुलाप्रती करू शकतो, जसं दादा आपल्या या राजाबद्दल आहेत. मी तरुण पिढी आताची बघतोय, मैदानात येतात त्यांना लगेच वाटतं की बैल घ्यावा, तो पळावा, आपलं पण असं नाव व्हावं. असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही जसं तुमच्या बाबतीत झालं. तर दादा तुम्ही त्या म्हणजे एखादा खोंड घेत असताना कसं घेतलं पाहिजे, किंवा तरुण पिढीला शिक्षण सोडून याकडे भरकटणारी पिढी पण तयार होते की ह्या नादापायी शाळेतच जात नाहीत, किंवा शिक्षणाचा मागमोसच नसतो त्याकडेच जायचं, फेम असू देत, नाद असू देत असं म्हणता येईल. तर दादा तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, किंवा तरुण पिढीला काय तुम्ही तुमच्या या सगळ्या अनुभवातून सांगाल? कसं आहे, कोण बघताना जरा बघून घ्यावा, कारण कोणी 100% सांगू शकत नाही की हा कोण पाळणारच आणि एक नंबर करलच. बरोबर. ही पहिलं म्हणजे माझ्या मते ते ज्याचा त्याचा विचार वेगवेगळा असतो. हम्म. पण तरुण पिढीनं कसं आहे, आपलं बँक बॅलन्स किंवा आपली परिस्थिती बघून ह्या नादात उतरायला पाहिजे. कारण आम्ही भोगले ते तो गोरगरिबाने भोगू नये असं आम्हाला वाटतं. कारण आता मोठ्यांचं सोडून द्या दादा, पण सर्वसामान्य माणसाला हे सगळा खर्च पेरणं तुम्ही सांगत आहे त्याप्रमाणे शक्य नाही हो एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं. आता एवढा खर्च येतोय आणि बैल नाही लागला तर तेवढं पैसे ते वायाच जातात, म्हणजे सर्वसामान्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करून तिकडे जातात, ह्याच्याबद्दल पण सांगा. नाही, मुलं लय वाढायला लागले, ते शिक्षणाकडे वडले, पुन्हा आणखी कडले पोरं बरीच आहे ती म्हणजे क्षेत्रात वाढायला लागले ते. पण कसं आहे, आपलं समजा करिअर बघून हे क्षेत्र बघावं माणसाने. शेवटी बघा तुम्ही, पण बघा सुरुवातीला पूर्ण करून करिअर करून तुम्ही बघा या क्षेत्राकडे. क्षेत्र मस्त चांगलं आहे, तुमचं नाव होईल, समजा तुम्हाला मान सन्मान उद्या कुठेही गेला तरी मिळेल, माणसं जोडली जाते, जोडली जाते. आणि हे क्षेत्र असं आहे की माणसं जोडायचं एकमेव क्षेत्र हे आहे, ओळख निर्माण होते, ओळख निर्माण. पण हे सगळं करिअर बघून नुसतं त्याकडेच नाही पाहिजे. समजा. तर मित्रांनो, नावासाठी आपण बघतोय की अनेक लोक अनेक गोष्टी करत असतात. कोणी वाढदिवस सेलिब्रेट करतं, कोणी आणखी काय करतं, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे चाललेल्या असतात, तरी पण त्यांचं नाव होतं का नाही हे माहिती नाही. परंतु आज या राजामुळं घरनिकी या गावाचं नाव उंचावलं, राजानं जी मैदानं म्हणली त्याच्यामुळं, मालकांचं नाव उंचावलं, मालकिनींचं नाव उंचावलं, अशा अनेक साऱ्या गोष्टी मिळवून दिल्या त्या फक्त राजानं. आणि राजानं नंदीनं जे दिलं ते खऱ्या अर्थानं खूप खूप
सांगून जाणार आहे. आणि दादांनी जे अनुभव सांगितले त्यातून तर आपल्याला समजते त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल. आणि राजाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे हे सुद्धा यातून आपल्याला भरपूर दादांनी सांगितलेल्या माहितीतून खूप चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने लक्षात आलं. पण या सगळ्या पाठीमाग जसं आपण राजा बैलाचे मालक त्यांच्यासोबत बोललो, परंतु याच्या पाठीमाग एका मालकिनीचा पण संघर्ष असतो, त्यांचं पण खूप मोठं योगदान असतं. आपण त्या काकींशी सुद्धा बोलणार आहे आणि त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहे राजा या नंदीविषयी. ठीक आहे. नमस्कार काकी. नमस्कार. पहिल्यांदा तर मला खूप छान वाटलं की आता आपण बघतो काकी परिस्थिती की ज्यावेळी मुली असतात किंवा एखाद्याचं लग्न ठरवलं जातं तेव्हा मुलींना पण असे घरचे म्हणतात की तिला सगळं बाकी जमेल पण जनावरांचंही तिला काही जमणार नाही शेतातला. बरोबर. अशी परिस्थिती आहे आता मुलींना. होय. तसलं नको वाटतं, जनावर सांभाळणं किंवा शेतात जाणं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. असं असताना तुम्ही एक राजा आता मैदान मारतोय, नाव गाजतंय राजाचं आणि त्या राजाची काळजी घेणाऱ्या खऱ्या अर्थानं तुम्ही सगळी काळजी घेताय. बरोबर आहे. एका नंदीची मैदान गाजवणाऱ्या शर्यती गाजवणाऱ्या नंदीची तुम्ही खऱ्या अर्थानं काळजी घेताय, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुलींना पण काय सांगाल आणि तुमच्याबद्दल काय सांगाल? मुलीसनी माझी मला काय मुलगी नाही, मला मुलगी नाही, मला राजानं मुलगी मानून दिलेली आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे आमच्या समाजाची मॅडम मुंबईला आहे. हा. ती पोलीस मध्ये असते ना. गेल्या वर्षीचं 1 नंबरचं मैदान केल्यावर त्यांनी तिथं राजा बघितला होता मोबाईलवर. होय. मोबाईल बघितल्यानंतर तिथं राजाला सांगितलं होतं त्यांनी की पुशेगावचा 1 नंबर राजा कर, मी तुला घरी भेटायला येते म्हणून. होय. मग नंतर पुशेगावचं मैदान झाल्यानंतर ती भेटायला आल्या आणि तेव्हापासून ती मला त्यासनी बी भाऊ नाही ते, मग त्यांनी राजाला भाऊ मानलेला आहे. होय. तेव्हापासून ती राजानंच मुलगी मिळवून दिलेली. मला तिन्ही बी मुलंच आहे, ती अजून सुना आलेल्या नाही त्या मला. होय. असं झालेलं आहे. आणि राजाचा सांभाळ मीच करते सगळं, त्याला खायचं प्यायचं घालायचं, फक्त पोरं वैरण आणून ठेवते ती, बाकीचं माझं मी सगळं करते. म्हणजे राजानं फक्त नावच तुमचं उंचावलं नाही तर एक मुलगी पण मिळवून दिली तुम्हाला. मला मुलगी किती भारी नसल्यामुळं मुलगी सुद्धा दिली त्यांनी. अं, मुलगी सगळं दिलंय त्यांनी. आणि काकी आपल्याला आता असं म्हणजे जनावरांची भीती वाटते थोडी, तुम्हाला तो मारतो काय किंवा भीती नाही वाटत तुम्हाला? मला नाही त्याची भीती वाटत, तुमच्या घरचंच असल्यामुळे लहानपणापासून. पहिल्यापासून म्हणजे आता तो घरचा असल्यामुळे नाही मला भीती वाटत नाही त्याची अजिबात. मारतो का तुम्हाला? मला नाही मारत. बाकीच्या बाकीच्याच म्हणजे कसं आहे, बाकीच्या 2 दाव्यांना मी आता बांध सोड आम्ही दोघच करतो, पोरासनी तेवढं सोड बांध दादा करून आणि देते. तुम्ही. हा. पोरं काय नाही येत, कारण पोरासनी तिकडं पोरं आलेली दिसल्या का इकडं माती उकरायला चालू करतो. अरे बापरे. म्हणून मग आम्ही दोघं त्याला बांध सोड आम्ही दोघच करतो पहिल्यापासून. मग मैदानात नेल्यावर मग कसं? मैदानात जाताना आम्ही दोघांनी टेम्पोत भरून द्यायचा, त्यांच्या बरोबर ती जात्यातच. आणि तिथं गेल्यानंतर ती 2 नंबरचा मुलगा आहे, ती मग पुन्हा असं ही वशिंडाला ती टाप म्हणून मग घालते, ती बघ घातल्यालाच असतोय. मग ती दोघं म्हणजे राजाचं असं रागीट आहे. हा, राजा रागीट आहे. फक्त तुम्ही पहिल्यापासून काळजी घेते त्यामुळे तुम्हाला फक्त मारत नाही नाही. मारत. खरंच आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही तेवढी काळजी पण घेताय, पहिल्यापासून घेताय. आता मैदानाच्या वेळी असतात मोठमोठी, तेव्हा तुमची काय काळजी असेल? काय करता तुम्ही जाताना? म्हणजे मोठं मैदान असल्यावर जाताना काय आदल्या दिवशी धुयाचा, पुन्हा संध्याकाळची वैरण घातली, पण त्याचं एक हे आहे, अगोदर धुतला गरम पाण्यानं म्हणलं का तेव्हा वैरण खात नाही, त्याला माहिती पडतं की आपल्याला उद्या पळायचं आहे म्हणून. आणि काकी एवढी सगळी मैदान झाली, प्रत्येक मैदानात असं होतं? मग कसं करायचं आपण, म्हणजे एवढ्या सगळ्या प्रत्येक वेळेला ती मैदान दुसऱ्या दिवशी मैदान असलं का तो सकाळची वैरण मग किती बी टाका तुम्ही खाणार नाही, खात नाही. मग कसं? खाद्य चारायला माझी मीच येते तरी सुद्धा तो खाद्य सुद्धा खात नाही, सरळ मुंडी हलवून सांगतो मला नको म्हणून. आणि तसंच आपण दांडगावा करून त्याच्या पुढे बसते मी, अशी पाठी बी ठेवत नाही. तुम्हाला वाटतंय की खावं काहीतरी? मी प्रत्येकाला मग ती अशी पाठी धरून बसली का ती पाठी देतो फेकून, खाणारच नाही, खात नाही. मग एखाद्या मैदानात कधीतरी खातो, नाहीतर मग अजिबात खात नाही. काय असेल ह्याच्या त्याचं त्याला माहिती आहे पहिल्यापासून म्हणजे कळाल्यासारखंच. मग त्याला तेवढं माझं हे आहे, त्याचं मैदानात सरळ नाही म्हणतो असा मुंड्यानं करतो, मग एक प्रकारे बोलल्यासारखंच. मग त्याला सगळं समजतंय, फक्त त्याला बोलायला येत नाही, बाकी सगळं समजतंय. आणि ज्या वेळी राजानं मैदान केले त्याच्यावेळी तुमचं नाव हे केलं, म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना आपण, परिस्थितीची जाणीव जशी तुम्हाला आहे तशी राजाला पण आहे. हो, राजाला आहे, आम्हाच्या पेक्षा राजाला जास्त आहे. कारण कसं आहे, त्यांना बी पहिल्यापासून त्याला काय नव्हतं, असं शिळ्या तुकड्यावरच होता राजा, कधी आम्ही चारलं नव्हतं, काय नव्हतं. आईला पील तेवढं, तर कुठं भाकरी एखादा तुकडा चारला तर चारला, नाही तर असाच होता.
नंतर तो जसा कमवायला लागला तेव्हापासून मग त्याला खाद्य बिद्य चालू केलं. सुरुवातीला काय नव्हतं. काही सुद्धा नव्हतं. हाय असा मोकळा आईला पेत होता तेवढ्यावरच. आणि मैदानात जाताना पण आता बघतो एखादी अशी नावाजलेली बैल असते त्यांची किती काळजी किंवा वेगवेगळं खुराक किंवा रती बसून. आपल्याला काय नाही, आपला हाई डाळण, उडदाची डाळण, गव्हाचा पीठ हे सुद्धा तो जाताना खात नाही. तो संध्याकाळी आल्यानंतर ती बी नंबर केला तर मग पळून येऊन खातो. जर नंबर गुलाल जर पडन अंगाव तर मग खात सुद्धा नाही. मग तो आपलं मूल कसं रडतं तसा तो रडून दाखवतो अगोदर. आपण पार्टी घेऊन अशी त्याच्या पुढं थांबायचं. ज्या वेळेला त्याच्या डोळ्यात टपाटापा ठ्याम त्या पाठीत पडत्याल मग आपण त्याला म्हणायचं खा बाळा, आता ह्या वेळेला नाही झालं, दुसऱ्या मैदानात आपल्याला गुलाल मिळेल म्हणल्यानंतर त्यानं कुठेतर ते 4 गोळं खातो, नाहीतर ती सुद्धा खात नाही एखादी. काकी काय म्हणायचं याला खऱ्या अर्थानं म्हणजे वाचाच नाही एवढाच फरक नाही तर सगळं जण एवढंच आहे त्याचं, फक्त त्याला बोलाय येत नाही. बाकी सगळं कळतंय त्याला. आज मैदान उद्या हायवे ही सगळं कळतंय. त्यावेळी अशी मोठमोठी तुम्ही बघता का शर्यती? होय बघते. म्हणजे तिथे जाऊन कधी बघितलं मैदानात? तिथं नाही, एकाच मैदानात किती तिकडे जाऊन म्हणजे इथं मागं कोण नाही ना, मग माझी मी सगळी गेल्यानंतर तुम्हाला सगळं. माझी मी एकटी असते मैदानात, नाही मी जात, घरीच असते मी. त्या जी लेख मानले त्यांनी मोबाईल ही सगळं घेऊन दिलाय माझं. मग त्यावेळी तुम्ही बघता. त्यावेळी राजा जसं जिंकला राजा त्यावेळी काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, हाय अशा आनंद अश्रू चालू होत्या. ते मोबाईल बघताना राजा बघाय असं जरी झालं बघायचं तरी सुद्धा ती मनानं आतनं उकलून येत. एवढं आनंद अश्रू ती बिन असं सगळं. आणि तुम्हाला पहिलं पण आठवत असेल एवढ्या परिस्थितीतून तो मैदान गाजवतोय ह्याचं पण त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे जाणीव, तुमच्या बरोबरची जाणीव त्याला, त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं पण आणि किंवा आनंद अश्रू म्हणते तसं पण यायचं. आणि काकी खरं तुम्ही सांगताय आता आपलं म्हणजे एक स्त्री म्हटलं की तिला काही तेवढंच काम नसते, घरातलं बघा प्रत्येक स्वयंपाक म्हणा आपलं आपण सगळं बघतो, बाकीचं कोण नाही, सगळं माझी मी बघते. मैदानाला जायचं असेल त्या दिवशी लवकर कधी जाते ती कधी नाही आपल्याला काळजी असते. म्हणून पाट्याचं उठून आपलं सगळा स्वयंपाक बिपाक करायचा, त्याला जाताना बांधून सगळं द्यायचं. पोरं ही असते ना, म्हणजे आपलं आपण करायचं. ती पोरं काय उठणार, आंघोळ करणार झालं, गाडी आणली म्हणलं का तर काय बघतच नाही. ही अजिबातच नाही बघत. आतापर्यंत सुद्धा नाहीच तो आतापर्यंत. काय गाडी दारात आली म्हणलं का तो कावऱ्या बावऱ्या होतो या नुसतं. आणि तुम्ही हे सगळं करता आणि एवढ्या सगळ्यात एक शर्यतीतलं तुमचं नावाजलेलं नंदी म्हणजे राजाला सांभाळायचं हे तुमच्या पुढे आव्हानच असेल. कसं पेलताय सगळं? मग आपण त्याच्यामुळे त्याला पेलायचं नाही तर मग आता कोणाला पेलायचं? आता आपला तो मुलगा समजलाय आता म्हणल्यानंतर त्याला बघितलंच पाहिजे. सगळं बाकीचं आणि तुम्ही एकट्याच करणार आहे सगळं बाकी. तर काकी आता तुम्ही सगळं सांगताय की तुमच्या गरीब परिस्थितीची जाणीव असू देत किंवा वैरणीचं रतिबाचं असं काही नसते स्पेसिफिक, सुरुवातीला पण नसायचं. सणाच्या वेळी तुम्हाला कळालं त्याचा संघर्ष बघितलाय, सुरुवातीपासूनच सगळं बघितलंय. ज्यावेळी तुमचा राजा मैदान गाजवायला लागला, सगळं व्हायला लागलं आणि नाव सगळीकडं व्हायला लागलं आणि त्यावेळी ज्यावेळी 1,25,00,000 तुमच्या राजाला मागितलं, हे तुम्हाला आता दादाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला आणि तो निर्णयाला सगळ्यांची सहमती मिळाली. पण ज्यावेळी तुमच्यापर्यंत ही बातमी येऊन पोहोचली, हे सगळं कळालं, तर सुरुवातीला पहिल्यांदा ऐकलं तुमच्या मनात काय वाटलं तुम्हाला? मी अगोदर पहिल्यांदा प्रत्येक आजू त्याच्या अगोदर बी बैल मागायला येत होती माणसं इथं. मी म्हणत होती बैल विकायचा नाही, कारण पहिल्यापासून त्याला पहिल्या अगोदर कोण दिला नाही सुरुवातीला. मग कुणी नेला नाही, फुकट देत होतं तेव्हा नेला नाही, मग आता काय द्यायचं काम आहे? प्रत्येक जण म्हणत होते की विकून टाका, पण मी माझ्या तोंडातनं तरी अजूनपर्यंत आलं नाही की बैल विकायचा आहे. की असं म्हणजे थोड्या रकमेला नाही, 1,25,00,000 ही रक्कम खूप मोठी आहे. तुमची सगळी खडतर प्रवास, तुमचं सगळं जाणं, परिस्थितीमधून ह्या सगळं जाणं, संघर्ष करणं दादानी सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून. मग त्यावेळी पैसा लागतो कधी कधी असं वाटतं घरातल्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी. असं असताना पण एवढी मोठी रकमेला तुमच्या राजाला मागणी आली, तर काहीतरी वाटलं असेल की थोडं काही वाटलं का? काय नाही मला वाटलं, मला वाटत होतं पहिल्यापासून बैल हा द्यायचाच नाही. एवढी मोठी रक्कम येऊन सुद्धा काय उपयोगाची आहे? मग त्याच्या अगोदर आता ती रक्कम किती दिवस राहिली असती? 1 महिना रोज एवढ्या लांब लोक येते, ती रोज म्हणलं नाही म्हणलं तर 100-150 माणूस दारात आहे. जर राजा नसता तर एवढी माणसं आली असती का आणि एवढं झालं असतं का? सांगा बघू.
हा, म्हणजे तुम्हाला म्हणून माणसांच्या पेक्षा राजा माझ्यापाशीच राहणार आणि जोपर्यंत मी आहे जिवंत तोपर्यंत तरी मी आहे तोपर्यंत तर विकणार नाही. मग माझ्या माघारी पोरांनी किंवा मालकाने तिकडं काही का करणार, पण मी आहे तोपर्यंत तर विकून देणार नाही, कारण माझं मी सगळं बघते ते. खरंच काकींचं हे ऐकताना असं वाटतंय की ज्यावेळी आपण पैसा म्हणतो, हे पैसा खरंच दादाने पण तेच सांगितलं, काकी पण तेच सांगतायत, पैशात मोल नाहीत करत राजाचं. म्हणजे किती जीव लागल्यावर तो जीव लागणं असतं किंवा राजावर जी माया आहे त्यांची, ती पैशा 1,25,00,000,000पेक्षा त्यांचा राजावर असणारा जीव खूप मोठा आहे. आणि ही खऱ्या अर्थानं त्यांना मोठे पण देणारी एक गोष्ट आहे. अशी विचार कुणाचे पण नसतेत. एखादा मोठं म्हणजे गरीब परिस्थितीतून ते वर आले तरी पण ते म्हणतायत की जर राजाला आम्ही दिलं असतं किमतीला तर पैशाच्या वाटेने गेला असता, पण रोज जे चाहते ते राजाचे ते बघायला आले नसते, नाव झालं नसतं. आणि खरंच काकींच्याकडून ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे, कारण असा विचार सगळीच नाहीत करत मित्रांनो. तर दादा, मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. आता दादा, तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं पुढचं मैदान 16 तारखेला असणार आहे. तर ज्यावेळी 16 तारखेचं मैदान आहे त्यावेळी तुम्ही राजाचा पेहरा कुणाबरोबर करणार आहे? काय नियोजन केलंय का त्याच्या बाबतीत काय? अजून नाही नियोजन झालं. 16 तारखेला माळशिरसला हिंद केसरी मैदानात पळणार आहे. नियोजन होईल, आज उद्या होईल. त्यावरच तुम्ही ठरवणार. हा, खरंच दादांनी या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अशी माहिती दिली. दादांनी मित्रांनो, 1,25,00,000 ही रक्कम खरंच खूप मोठी आहे, कारण त्या रकमेमध्ये खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. पण असं असताना पण या सगळ्या पैशांच्या पुढे, एवढ्या मोठ्या रकमेच्या पुढे सुद्धा दादांना दिसला, काकींना दिसला तो म्हणजे त्यांचा राजा. आणि त्या राजावर असणाऱ्या प्रेमापोटी, त्यांचा असणारा विश्वास राजा प्रत्येक मैदानामध्ये सिद्ध करून दाखवत असतो की खरंच राजाला सुद्धा ते ज्या परिस्थितीमधून त्याचे मालक मालकीण आले त्या सगळ्याची जाणीव खऱ्या अर्थानं राजाला सुद्धा आहे. आणि हे राजा प्रत्येक मैदानामध्ये सिद्ध करून दाखवत असतो. त्यामुळेच कदाचित राजा बैलाचे असणारे मालक, राजा बैलाचे असणाऱ्या मालकीण यांनी एवढी मोठी रक्कम नाकारून राजा ह्या आपल्या दावणीतच पाहिजे आणि त्याच्यामुळे जे प्रेम मिळते सगळ्यांचं, सगळे माझ्या घरी येतात, हे त्यांना खऱ्या अर्थानं मोठं वाटलं या रकमेपेक्षा सुद्धा. आणि अशी लोक खूप कमी असतात, खूपच कमी असतात, कारण पैशापुढं काहीच दिसत नाही लोकांना. पण दादांनी पैशापुढं राजाला तो मान दिला, म्हणूनच राजा प्रत्येक मैदानात त्यांची मान उंचावत आहे. प्रत्येक मैदानात त्यांनी जो विश्वास टाकलाय राजावरती तो सिद्ध करून दाखवत आहे. राजा असंच यश मिळवत आहे, अशीच मैदानं जिंकत आहे. आणि तो खऱ्या अर्थानं पळत आहे तो जे प्रेक्षक आहेत, जे चाहते आहेत राजाचे, त्यांच्यासाठी. राजा खऱ्या अर्थानं पळत आहे तो घरनकी या गावाच्या लोकांसाठी. राजा खऱ्या अर्थानं पळत आहे तो हे मालक आणि मालकीनबाई आहेत त्यांच्या प्रेमापोटी. आणि आतापर्यंत जे यश मिळाले ते खूपच मोठं आहे, परंतु याच्या पुढे पण राजाला असंच यश मिळावं आणि तुमचं जे नाव आतापर्यंत राजानं केलंय तसंच नाव अजूनही प्रत्येक मैदानामध्ये राजानं करावं, असं आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला खूप म्हणजे तुमचा आभार मानतो की तुमच्याकडून एखाद्या गोष्टीकडं बघण्याचे काय म्हणतो आपण, विचार करण्याची तुम्ही वेगळाच विचार खऱ्या अर्थानं दाखवून दिला. सरळ मार्गाने सगळे जातच असतात, पण त्या विचारांना डावलून तुम्ही वेगळं काहीतरी सांगितलं आणि ते खऱ्या अर्थानं एक आदर्श घेण्यासारखंच आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना पण खूप खूप तुमच्या दोघांचे आभार मानते आणि तुम्ही दिलेली माहिती नक्कीच सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. खूप खूप आभार आहे तुमच्या दोघांचं दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार. कुठं चुकलं हे असलं तर हो, समजून घ्या आणि चॅनलला जरा मोठं करा.